विद्यार्थ्यांनो, अलंकारामधला तिसरा अलंकार आहे अतिशयोक्ती. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे एखादी गोष्ट सांगितलेली असते आणि त्या गोष्टीचे वर्णन फुगवून सांगितलेलं असतं किंवा फार मोठं करून सांगितलेलं असतं, ज्याला आपण म्हणतो तेल मीठ मसाला लावून सांगणे किंवा एखादी गोष्ट खूप मोठी करून फुगवून सांगणे म्हणजे अतिशयोक्ती. आता इथे अतिशयोक्तीचं उदाहरण दिलंय बघा. खालील उदाहरणाचे निरीक्षण करा व त्यातील आशयाच्या दृष्टीने असलेली असंभाव्यता अभ्यासा. त्याचं उदाहरण दिलेलं आहे. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. याचा अर्थ आहे की नलराजाचा जो घोडा आहे, हा घोडा आकाशात खूप उंच उडालेला आहे, उसळलेला आहे. तो घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्या घोड्याचे खूर किंवा पाय चंद्राला लागला, म्हणून चंद्राला डाग पडला, असं त्याचं वर्णन आहे. आता इथे अतिशयोक्ती आहे. तर राजाचा जो घोडा आहे तो आकाशापर्यंत चंद्रापर्यंत पोहोचूच शकत नाही आणि त्या चंद्राला त्याच्या पायाचा डाग लागणं ही गोष्ट सुद्धा अशक्य आहे. तरी सुद्धा अशक्य असणारी ही गोष्ट इथे फुगवून मोठी करून सांगितलेली आहे, म्हणून हा अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार. बघा, प्रस्तुत उदाहरणात नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर किंवा पाय चंद्राला लागला, म्हणून चंद्रावर डाग पडला, असे वर्णन केलेले आहे. आता अतिशयोक्तीचं अलंकाराची वैशिष्ट्य आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या गोष्टीचे किंवा प्रसंगाचे वर्णन केलेले असते. तर इथे यामध्ये एखादी गोष्ट किंवा प्रसंग सांगितलेला असतो आणि ते वर्णन करताना दुसरं वैशिष्ट्य आहे, जे गोष्टीचं किंवा प्रसंगाचं वर्णन करताना ते अधिक फुगवून वर्णन केलेलं असतं किंवा मोठं वर्णन केलेलं असतं, तेल मीठ मसाला लावून त्याचं वर्णन केलेलं असतं. आणि 3 आहे, त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होते. अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीचे वर्णन चमत्कृतीपूर्ण करायचे असल्यामुळे त्यात थोडी अतिशयोक्ती येतेच. उपमा उत्प्रेक्षा रूपक व्यतिरेक या अलंकारात थोडी अतिशयोक्ती असतेच, पण केवळ अतिशयोक्तीच जिथे प्रामुख्याने केलेली असते तिथे अतिशयोक्ती हा अलंकार मानला जातो. आता वरच्या उदाहरणात चंद्राला घोड्याच्या खुराचा डाग लागणे ही गोष्ट अशक्य आहे किंवा असंभवनीय आहे. तरी ती गोष्ट असंभवनीय असली तरी तसे घडल्याचे वर्णन केल्यामुळे अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे. आता अतिशयोक्ती अलंकाराची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. कोणतीही कल्पना आहे ती त्यापेक्षा खूप फुगवून त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार असतो. एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे बघा. हे उदाहरण बघा. इकडे दमडी आहे. दमडी म्हणजे पूर्वीचा पैसा किंवा आपण त्याला नाणं म्हणायचं. पूर्वी दमड्या होत्या, आता आपण रुपये पैसे म्हणतो. तर पूर्वीच्या काळी दमड्या होत्या. यात एक दमडी आहे. या एका दमडीमध्ये किती किती गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, ज्या गोष्टी एका दमडीमध्ये करणं शक्य नाही, तरी सुद्धा त्या एका दमडीमध्ये त्यांनी किती गोष्टी केलेल्या आहेत ते इथे त्यांनी सांगितलेलं आहे. ही अशक्यप्राय अशी गोष्ट आहे, म्हणून इथे सुद्धा हा अतिशयोक्ती अलंकार आहे. इथे ती गोष्ट कशी फुगवून सांगितलेली आहे बघा. दमडीचं तेल आणलं. दमडी म्हणजे मी सांगितलं पूर्वीच्या काळी पैशाला दमडी म्हणायची. त्या एका दमडीचं तेल आणलं. त्या एका दमडीच्या आणलेल्या तेलामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या आहेत बघा. सासूबाईचं नाणं झालं, तर त्या तेलामध्ये सासूबाईचं नाणं उरकलेलं आहे. मामंजींची दाढी झाली. मामंजी म्हणजे सासरा. मामंजी म्हणजे सासरा. सासऱ्याची दाढी पण त्या तेलात उरकलेली आहे. भाऊजीची शेंडी झाली, त्या शेंडीला पण ते तेल लावलेलं आहे. एवढं सगळं करून उरलेलं तेल झाकून ठेवलं. सगळ्या गोष्टी करून उरलेलं तेल झाकून ठेवलं. त्या झाकून ठेवल्या तेलाला लांडोरीचा पाय लागला. जे तेल झाकून ठेवलं होतं त्याला लांडोरीचा पाय लागला आणि ते तेल सगळं सांडलं आणि
त्या तेलाचा ओहळ किंवा ओघळ वेशीपर्यंत गेला. तर लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला. याचा अर्थ ते वाहत वाहत तेल सगळं वेशीपर्यंत गेलं आणि तिथे एवढं तेल झालं त्यात उंट पोहून गेलं. बघा, दमडीचं तेल आणलं होतं, त्या दमडीच्या तेलामध्ये काय काय झालं? सासूबाईचं नाणं झालं, मामाजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. एवढं सगळं झाल्यानंतर उरलेलं तेल त्याने झाकून ठेवलं. त्या झाकून ठेवलेल्या तेलाला लांडोरीचा पाय लागला, ते जमिनीवर सांडलं आणि त्याचा ओघळ वेशीपर्यंत गेला आणि तो ओघळ एवढा होता की त्यामध्ये उंट पोहून गेलं. हे सगळं इथे अतिशयोक्ती केलेली आहे. सगळ्या गोष्टी अशक्यप्राय आहेत त्या सांगितलेल्या आहेत. दमडीच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी गोष्टी फुगवून सांगितल्या आहेत. दुसरं एक आपण उदाहरण घेता येईल. चिमणी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. आता चिमणी उडाली आकाशी आणि तिने गिळले सूर्याशी. चिमणी एवढीशी ती आकाशात उडलेली आहे आणि सूर्यापर्यंत गेलेली आहे आणि सूर्याला तिने गिळलेलं आहे. ही अशक्यप्राय गोष्ट आहे, तरी सुद्धा ती सांगितलेली आहे. तिथे सुद्धा अतिशयोक्ती येते बघा. आता चौथा अलंकार आहे अर्थांत तरण्यास. अर्थांतर याचा अर्थ दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे बाजूला ठेवणे किंवा त्याच्या शेजारी ठेवणे. अर्थांतर याचा अर्थ दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे, बाजूला ठेवणे. याचा अर्थ अर्थांतर म्हणजे एका अर्थाच्या बाजूला दुसरा अर्थ ठेवणे. अर्थांतराचा मिनिंग होतो एका अर्थाच्या बाजूला दुसरा अर्थ ठेवणे. आता इथे बघा उदाहरण दिलेलं आहे. तदी तर खग घेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. त्या पहिल्या 3 ओळीचा अर्थ आहे, त्या अर्थाच्या बाजूला चौथ्या ओळीचा अर्थ ठेवलेला आहे. याचा अर्थ अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. इथे एका अर्थाच्या ठिकाणी दुसरा अर्थ कसा ठेवलेला ते बघा. नलराजाने, या उदाहरणाचा अर्थ आहे नलराजाने हंसाला पकडल्यानंतर, नलराजा बागेत गेलेला आहे आणि त्या बागेतल्या हंसाला त्याने पकडलेला आहे. ते हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडा करण्यासाठी इतर सर्व जे पक्षी आले होते ते सगळे पक्षी घाबरले आणि ते घाबरून पळून गेले. त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही, कारण त्यांना वाटलं पक्ष्यांना की हा नलराजा आपल्याला सुद्धा पकडून नेईल, म्हणून त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही. एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला. तरी हे हकीकत आहे, त्या हकीकतावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला. तो म्हणजे शेवटची ओळ बघा उदाहरणाची. कठीण समय येता कोण कामास येतो. याचा अर्थ कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. तर नलराजा आलेला आहे, त्याने हंसाला पकडलेला आहे. त्याला पकडल्याबरोबर त्या बागेमध्ये जलक्रीडा करण्यासाठी इतर सर्व पक्षी आले, ते घाबरून पळालेले आहे. त्या नलराजाजवळ कोणीच राहिलं नाही. याचा अर्थ एका अर्थाच्या शेजारी दुसरा असं कुठं ठेवलेला आहे, तर कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. तर एका अर्थाच्या ठिकाणी हा दुसरा अर्थ ठेवलेला आहे. आता अर्थांत तरण्यास अलंकाराची वैशिष्ट्ये. एक, विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो, तर एका उदाहरणावरून दुसरा एक सिद्धांत समोर ठेवला जातो. 2, सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात, तर एक सामान्य उदाहरण आहे त्याला बाजूला ठेवून त्याच्या बाजूला एक विशेष असा उदाहरण दिलं जातं. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ मी वर सांगितलेला आहे. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे किंवा बाजूला ठेवणे. त्याची व्याख्या काय आहे बघा. या अलंकारात एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजे एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांत तरण्यास होईल. आता उदाहरण दिले आहे बघा. होई जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. याचा अर्थ आहे सज्जन
माणसं सतत जरी दुष्टांच्या संगतीत राहिली किंवा आली तरी सज्जनाची सात्विकता नष्ट होत नाही. याचा अर्थ दुष्ट माणसाच्या संगतीमध्ये जर सज्जन माणसं किंवा पवित्र माणसं जर आली तरी त्या दुष्ट माणसाच्या संगतीने सज्जन माणसाची सात्विकता, सच्चेपणा किंवा पवित्रपणा नष्ट होत नाही. हा एक विशेष सिद्धांत सांगितल्यानंतर कवी निसर्गातले एक सामान्य उदाहरण ठेवतो. तर या उदाहरणासमोर त्याने एक दुसरा सिद्धांत ठेवलेला आहे. तो शेवटच्या ओळीवर बघा, झाला नसे चंदन तो विषारी. बघा शेवटच्या दोन ओळी, असून या सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. तर एक उदाहरण दिलेलं आहे की दुष्ट माणसाच्या संगतीत राहिल्यानंतर सज्जन माणूस दुष्ट होत नाही तर तो पवित्रच राहतो. या एका गोष्टीच्या ठिकाणी दुसरा सिद्धांत मांडलेला आहे. तो कसा, असून या सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. याचा अर्थ साप चंदनाच्या झाडावर सतत जरी राहिला तरी चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही. तर एका उदाहरणाच्या ठिकाणी दुसरा उदाहरण अर्थ ठेवलेला आहे, एका अर्थाच्या ठिकाणी दुसरा अर्थ ठेवलेला आहे. ज्याप्रमाणे दुष्टांच्या संगतीत राहून संत मनुष्य आहे, सज्जन मनुष्य आहे, तो सात्विकच राहतो, पवित्रच राहतो. त्याचप्रमाणे साप जरी चंदनाच्या झाडावर सतत राहिला तरी चंदनाचे झाड हे विषारी बनत नाही. तर इथे हा आपला अर्थांतरन्यास अलंकार आहे तो संपलेला आहे. चारी अलंकार झालेले आहेत.